दाखल केलेली आहे, काय सांगाल यावर? नाही, हे बघा, कोणी काहीही केलं तरी या लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततेत आंदोलन करायचं. माझ्यासह मी अमरावती उपोषण करतो, माझा समाजसुद्धा अमरावती उपोषण करायसाठी मुंबईला चालला आहे. शांततेचं आंदोलन जर तुम्ही करून देणार नसाल तर मग कोणचं करणार? मग लोकशाही राहिलीच नाही. आम्ही जाणार, 100% जाणार 20 जानेवारीला, आणि येताना आरक्षणसुद्धा आणणार आणि ओबीसीतूनच आणणार. भाऊ, आज 15 जानेवारीला इथे महाराष्ट्रात आहे. त्यांच्याकडून आपल्या आशा सोडून दिलेल्या आहेत. आम्ही शिर्डीला आले होते त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं तुम्ही सरकारला सांगू शकता की एक साधा निर्णय करायचा, मराठा आणि कुणबी एक असलेला तर तुम्ही निर्णय करू शकता, परंतु त्यांनी नाही केला. त्यावेळेसही काही सरकारला सांगितलं नाही. त्यामुळे आता जरी जवळ आले काय लांब गेले काय, सामान्यांची त्यांना आता आवश्यकता नाही आहे, परंतु सामान्यच काय करू शकतात हे त्यांनाही माहिती आहे चांगलं. नंतर त्यांचं आता लक्ष येते. तुम्ही नेहमी म्हणता चर्चेची दारं उघडी आहेत. पूर्वी शिर्डीला आले तेव्हा तुमचं ऐकलं नाही, मात्र आता पुन्हा त्यांना तुम्ही आव्हान करणार, मागणी करणार, साथ घालणार का? अजिबात नाही. एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं, विनंती केली होती की सरकारला सांगा. बार आव्हान करायला एवढे लेचेपेचे मराठी थोडे आहेत. आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती आंदोलनही करतो आणि आम्ही छत्रपतींना यांनाही मानतो, राजमातांनाही मानतो. त्यांना बळच बोलवलं नाही, कोणी येतो बळच बोलवला, तू येत नाही, बार आमंत्रण देऊन किंवा बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचा किंवा आपला अपमान करायचा? अजिबात नाही करायचं, काय आवश्यकता नाही आहे. एकदा विनंती केली, त्यांना माणूस की जिवंत असायला पाहिजे, त्यांच्यात नाही राहिली, सामान्याची आता गरज नाही. चला, धन्यवाद दादा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.